काही असो, पण प्रत्येक दिवसाची माझी सुरुवात आई एकविरा नावानेच होते आणि आई एकविरा नावानेच होणार. ना हाताने दिसताना फुलांच्या मालाना भक्त वाटते कारल्या. नमस्कार आणि तुम्हा सर्वांचा लाडका यूट्यूबर विक्रांत पाटील. टिटवाळा महोत्सवाला मी गेल्या वर्षी सुद्धा आलो होतो. म्हणाला आता की अधिकारी बनलो असतो, पण अधिकारापेक्षा या इतक्या जनतेची सेवा ते करतात आहे. प्रत्यक्ष रोज भेट नाही झाली तरी लोक आम्हाला सांगतात तेव्हा. गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा दिवस आहे 6वा आणि 6व्या दिवसामध्ये आपण मस्तपैकी पदार्पण केलेलं आहे. 5 दिवस कसे गेले कळाले नाही तुमच्या सर्वांच्या प्रेमाखातीर. आणि आता 6व्या दिवसाचा कार्यक्रम वगैरे चालू झालेला आहे. आजचा मुख्य आकर्षण आहे कार्यक्रम. स्वतः एक लहान बालक डान्स करतोय दादा कोंडकेंच्या गाण्यावर. सन्मान करायचा आहे, कारण या मान्यवर मंडळींचं प्रेम, या मान्यवर मंडळींच्या शुभेच्छा, या मान्यवर मंडळींचं सहकार्य, या साऱ्याच्या विश्वासावर आपण गेली 9 वर्ष अखंडितपणे कुठेही न थांबता हा टिटवाळा महोत्सव आपल्या प्रेक्षकांपर्यंत, आपल्या महोत्सव प्रेमीपर्यंत पोहोचवलेला आहे. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. स्पर्धेमध्ये आपल्या टिटवाळाच नव्हे तर नवी मुंबई, मुंबई, विरार, वसई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी अशा विविध आणि विशेष करून कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय विजय मारुती देशीकर. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन करून टिटवाळा महोत्सव 2025 5 तारखेपासून चालू झालेला आहे. खरोखरच विजय भाऊ देशेकर हे गेल्या 9 वर्षापासून हा उत्सव त्यांनी चालू केलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे पर्यवेक्षक आजचे जजेस आलेले आहेत. आणि विशाल भाऊ खूप बिझी आहेत कामामध्ये. सहकारी दादाचे मित्र प्रवीण दादा वाणी आलेले आहेत महोत्सवाला भेट देण्याकरता त्यांच्या पूर्ण मित्रपरिवारासह. पाटील यांसारख्या महिलांनी संपूर्ण देश चालविला. आजच्याच भारत देशात निर्भया व कोपाटीसारखे प्रकरण उद्भवावे हे नक्कीच खूप लज्जास्पद आहे. अहो मित्रांनो, जेव्हा ऐका तर सही तुम्ही मित्रांनो, जेव्हा आपल्याला देशाचा सन्मान करायचा असेल तर स्त्रियांचा सन्मान हा कुठेतरी करणं गरजेचं आहे. आणि जर स्त्रियांचा सन्मान करायचा असेल तर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचा बंदोबस्त करून कायद्याची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील सूर्यकांत गोडसे नावाचे कादंबरीकार त्यांच्या कादंबरीत अत्यंत सुंदर म्हणतात. महाराष्ट्रात एका म्हातारीला 70 वर्षाच्या म्हातारीला विचारलं की आजीबाई तुम्ही आज खोट्यासमोर काय करत आहात. हे ऐकता क्षणी आजीबाई हसत हसत म्हणाल्या, बाळा वयाच्या 17व्या वर्षी बलात्कार झालेला आणि आज 17व्या वर्षी निकाल आहे. मग तूच विचार कर, आपल्या भारत देशाची न्यायव्यवस्था, शासन किती कुचकामी आणि कमकुवत असेल. याच्या दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एका पाटलाने एका महिलेची अब्रू लुटली. खबर महाराजांना कळाली. पाटलाला ताबडतोब कैद केले व हातपाय कलम करण्याची शिक्षा सुनावली.
पुढे अशी घटना कधीच घडली नाही. ज्यावेळी अशा प्रकारचे शासन आज या भारत देशात अस्तित्वात येईल ना, तेव्हा नक्कीच स्त्रियांवर होणारे अत्याचार पूर्णतः थांबल्याशिवाय राहणार नाही. केव्हा होईल स्त्री सुरक्षित? जेव्हा समाजातील प्रत्येक नागरिक स्त्रियांचा आदर व सन्मान करेल ना, तेव्हा होईल स्त्री सुरक्षित. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील अनुशासन व न्याय व्यवस्था जेव्हा या राज्यात येईल ना, तेव्हा होईल स्त्री सुरक्षित. लाडके अशोक जटारसह जटार क्लासचे बोला गणपती बाप्पा, जय श्रीराम. टिटवाळा महोत्सव वर्ष 90 आणि आजचा हा 6वा दिवस. खरं तर पाहुण्यांच्या शुभेच्छा आधी घ्यायच्या असतात आणि मग नंतर त्याला आभार प्रदर्शन करायचं असतं आयोजकांच्या वतीने. पण मी सरांना बोललो, सर मी पहिले माईक घेतो, तुम्ही नंतर बोला. त्याला कारण एक वेगळं आहे. आज खरं तर टिटवाळा महोत्सवचा हा जो व्यासपीठ आहे हा खरोखर धन्य झाला. इथे 2 व्यक्ती आल्या. तुम्हाला बरेच टिटवाळवासीय बरेचसे नवीन आहेत, त्यांना माहीत नसतील ही 2 व्यक्ती. एक तर पहिले ज्यांचा याच्या आधी सत्कार झाला ते महेश जाधव सर सपत्नीक आले त्यांचा, आणि त्याच्यानंतर अशोक जठार सर हे पण सपत्नीक आलेले आहेत. खरं तर आपण बोलतो बघा की ह्यांचा इतिहास खूप मोठा आहे. म्हणजे हे जे आहेत हे माझे गुरु आहेत, ज्यांच्याकडे मी 9वी पर्यंत त्यांच्या श्री इच्छा क्लासेसमध्ये शिकलो. मी 10वी पर्यंत होतो. मांडा टिटवाळा विद्या मंदिर शाळेचा किंवा मांडा टिटवाळ्यात जर प्रथम क्रमांक 32 वर्ष जर कुठल्या क्लासच्या विद्यार्थ्याचा येत होता तर तो म्हणजे श्री इच्छा क्लासेस अशोक जठार सर. आणि मग द्वितीय तृतीय जाधव सर म्हणजे श्रद्धाच होते. टिटवाळ्यात सर्वात प्रथम 3च क्लास होते. ही गोष्ट आहे 2001 95 म्हणजे 2001 पर्यंत, समजा 2000 पर्यंत 3च क्लास होते. श्री इच्छा क्लासेस, श्रद्धा क्लासेस आणि दीप ज्योती क्लासेस. सर बरोबर ना, 3च क्लासेस होते. बाकी घरगुती क्लासेस पण खूप कमी होते. आता जे आपण बोलतो नाही का पावसाळ्यात जसं छत्र्या उगवतात तसे जे क्लासेस वगैरे झाल्यात, आता तसं काही सिस्टम नव्हती. तशी काय फीची पण काही हे नव्हती. मला वाटतं 50 रुपये आम्ही फी द्यायचो. त्याच्यात पण सरांचे भरपूर मार खाल्लाय. वडिलांच्या नंतर जर मला कोणी मारला असेल तर ते अशोक जठार सर असतील. मी एवढा मार खाल्लेला आहे म्हणजे. आणि पण त्यांचं जे डिसिप्लिन होतं, त्यांची जी शिस्त होती सर, खरं तर तेव्हाचा मार तुम्ही अजून जर चांगला मारला असता ना, तुम्ही इथे नसतो, कुठेतरी अधिकारी झालो असतो आणि हे केलं नसतं. हे कमी म्हणजे तुमचं ऐकलं नाही म्हणून इथपर्यंत आलो. मला आता असं वाटतं की बरं झालं ऐकलं नाही म्हणून ह्या व्यासपीठ म्हणजे मला हे सगळं करता आलं. जर ऐकलं असतं तर मी अधिकारी झालो असतो. आणि तर ठीक आहे, अधिकारी झाल्यावर पण काहीतरी चांगलं करता आलं असतं. पण निश्चित आपण आज खरोखर टिटवाळवासी आपण आज हे 2 व्यक्तींना, कारण की हे शैक्षणिक क्षेत्रात सर्वच म्हणजे आतापर्यंत जेवढे पण मांडा टिटवाळा परिसरात पंचक्रोशीत बल्ल्याणी असेल, खडवली असेल, हा गोटसई वगैरे जो परिसर असेल, याच्यात जेवढी पण जी नावाजलेली जी मुलं असतील, डॉक्टर असतील, काय असतील, हे सर्व ह्या दोन्ही सरांच्या हाताखालने गेलेली आहेत. शाळा कोणतीही असो, क्लास 3च फिक्स आहेत क्लास. दीपज्योती क्लासेस, श्रद्धा क्लासेस, श्री इच्छा क्लासेस, या सर्वांचं मी आपण आला आमच्या महोत्सवाला खूप शोभा आली. आणि खरं तर मी धन्य झालो की माझे गुरु दोन्ही गुरुवर्य हे इथे आले आणि असंच प्रेम, असंच लोभ आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्यावर, आमच्या कुटुंबावर सदैव असू द्या. धन्यवाद सर. आता तुम्ही बोला बिंदास. सर्वांना संपूर्ण नमस्कार. हे जे कार्यक्रम करतात ते अतिशय उत्तम तऱ्हेनं करतात आणि सर्व कार्य नीट करतात. आम्ही बरेच वेळा बघितलेलं हे कार्य, अनेक वर्ष खरोखर सुंदर काम करतात आणि आनंद वाटतो त्यांच्या कार्यक्रमाचा आणि नियोजन करण्याचा सर्वांचा. खरोखर अतिशय आनंद वाटला आणि मन भरून आलं. थँक्यू सर, धन्यवाद. हॅलो. हां, टिटवाळा महोत्सव आणि देशेकर अगदी घट्ट संबंध आहे. तो म्हणाला आता की अधिकारी बनलो असतो, पण अधिकारापेक्षा इतक्या जनतेची सेवा ते करतात आहे. प्रत्यक्ष रोज भेट नाही झाली तरी लोक आम्हाला सांगतात, तेव्हा अगदी खूप बरं वाटतं. आणि असंच दिवसेंदिवस वर्षानुवर्ष तुमच्याकडनं समाजकार्य घडत राहो आणि सर्वांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. आमचा तर आहेच आहे. धन्यवाद. सदस्य श्री
वारडे, ॲडव्होकेट वारडे, सन्माननीय सदस्य सौ वारडेताई, महिला अध्यक्षा श्री रघुवीर कासार, सन्माननीय सदस्य श्री माणिकतात्या धिवरे, सदस्य सर्व मित्र परिवाराचा विशेष यथोचित सन्मान केला जात आहे. जय अहिराणी जय खानदेश. आणि उपस्थित सन्माननीय श्री आशिष बदाने अध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे आणि प्रमुख संघटक म्हणून कार्यरत आपलाही सन्मान करण्यात येत आहे. तुर्तास श्री रवींद्र जे पिंपळे सन्माननीय सदस्य म्हणून कार्यभार सांभाळणारे, त्यांचाही सन्मान केला जात आहे. श्री ॲडव्होकेट वार्डे सन्माननीय सदस्य म्हणून कार्यरत. आणि आता सन्मान करूया एका महिला रणरागिणीचा, सौभाग्यवती मनीषा वार्डेताई महिला अध्यक्ष म्हणून कार्यरत या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ताईंचा देखील विशेष सन्मान आमच्या रणरागिणीच्या हातून म्हणजे सनिता देशेकर ताई यांच्या हातून श्री रघुवीर कासा. पिशव्या खाली ठेवा आणि तुम्हाला नंतर फिरकता येईल. आणि जनक माननीय श्री विजय भाऊ देशेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि त्यांचं खरोखर आभार मानायला पाहिजे. या मांडा टिटवाळा पंचक्रोशीमध्ये, या संपूर्ण तालुक्यामध्ये या महोत्सवाची लोक आतुरतेने वाट बघत असतात. या महोत्सवामध्ये अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना उद्योगधंदे मिळत असतात. सामाजिक कार्यकर्ते जे काय असतात त्यांना त्यांचे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं असतं. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम. आता मगाशी एका महिलेने सुंदर एक लहान बालिका होती, त्याने सुंदर भाषण केलं. आणि खरोखर अशा ज्या काही व्यक्ती आहेत जे प्रबोधन करू शकतात, अशा लोकांना विजयभाऊ देशेकर यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल टिटवाळा महोत्सवाच्या सर्व कार्यकर्त्यांना आमच्या खानदेश उत्कर्ष सामाजिक संस्थेतर्फे शुभेच्छा आहे. असेच तुमच्या हातून सेवा होत राहावी ही गणपती चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. टिटवाळा महोत्सव 2025च्या वतीनं आणि विजयभाऊ देशेकर यांच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुस्वागत. यानंतर आणखीन एक सादरीकरण आपण पाहणार आहोत, कोणी रिमिक्स. आणि आपल्या समोर असो, पण प्रत्येक दिवसाची माझी सुरुवात आई एकविरा नावानेच होते आणि आई एकविरा नावानेच होणार. ना हातानं दिसताना फुलांच्या मालाना भक्त वाटते गारल्या वाला. हातानं दिसताना फुलांच्या मालाना भक्त वाटते गारल्या वाला. आपण यथोचित सन्मान करायचा आहे. श्री संजय राऊत साहेबांना विनंती आहे, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर मी विनंती करतोय ज्योतिताई भोईर आणि संध्याताई कांबळे, आग्रीसेना तालुका अध्यक्ष आणि भाजपाच्या कल्याण शहर सरचिटणीस, आपणास देखील विनंती आहे, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि हा विशेष आणि यथोचित असा सन्मान आमच्या कार्यक्रमाच्या आयोजिका सौभाग्यवती नीताताई देशेकर यांच्या हातून केला जात आहे. तदनंतर विनंती आहे श्री मनोज आंबेकर, श्री कैलास बावडे आणि श्री पंकज सिंग, सुप्रसिद्ध उद्योजक, आपणा तिघाही मान्यवरांना विनंती आहे, आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. करण्यासाठी मी विनंती करतोय श्री विजयभाऊ देशेकर यांना. टिटवाळा महोत्सव
यांच्या संकल्पनेतून गेली 9 वर्ष साकारला जातोय ते विजय भाऊ देशेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्यानंतर मी विनंती करतोय श्री प्रवीण पण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपणास विनंती. सर्वांना नमस्कार. विजय भाऊ आपल्याला आठवत असेल तर मागच्या टिटवाळा महोत्सवाला मी इथे आलो होतो आणि त्यावेळेस एक तुम्ही मागणी केली होती की टिटवाळासाठी एक सुसज्ज असं उद्यान त्या आबालवृद्धांना त्याची सोय होईल. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की आपल्या इथून हाकेच्या अंतरावर बरोबर याच्या बाजूने या प्लॉटला लागूनच एक साधारणतः 3-3.5 एकरमध्ये एक भव्य दिव्य उद्यानाचं काम सुरू आहे. आणि मार्च अखेरीस हे उद्यान नागरिकांसाठी खुलं होणार आहे, ज्याच्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी जागा आहे, फिट राहायला जॉगिंग ट्रॅक आहे, साधारणतः 1 किलोमीटरचा, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यायामाची साधनं आहेत आणि मुलांना खेळण्यासाठी सुद्धा जागा आहे. त्याचबरोबर एक मोठं असं ऑक्सिजन पार्क त्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यामुळे मला वाटते ह्याच ठिकाणी जी केलेली आधीची घोषणा आणि एका वर्षानंतर तो पूर्णत्वाकडे जात असताना मला अतिशय आनंद होतो. विजय भाऊ महागणपतीच्या आशीर्वादाने इथे जे कार्यक्रम चालतात तसाच एक चांगला सुसज्ज बगीचा महानगरपालिकेच्या मार्फत इथे होत आहे. मला वाटते महाराष्ट्र राज्याचे कदाचित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयसुद्धा ह्या बगीच्याच्या ओपनिंगला येतील असं भव्य दिव्य बगीचा ह्या महानगरपालिकेच्या वतीनं होत आहे. विजयभाऊ आपण जे कार्य इथे करत आहात त्यालाही महानगरपालिकेच्या नामच्या वतीनं शुभेच्छा. धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब. खरं तर गेले कित्येक वर्ष आमची मागणी होती की मांडा टिटवाळा परिसरात एकही उद्यान नाही, खेळाचं मैदान नाही, नाना नानी पार्क नाही, तर काहीतरी करावं. सर उद्यान अधीक्षक होते, त्याच्यामुळे आम्ही सतत त्यांच्याकडे मागणी लावून धरलेली. आमदार विश्वनाथ गोयल साहेबांच्या माध्यमातून देखील प्रयत्न झाले आणि इंदुराणी जाखड मॅडम आयुक्त ज्या या रविवारी मला वाटतं परवा या व्यासपीठावर येतील, तर यांनी प्रयत्न केले आणि आपल्या अगदी याला लागूनच आहे, या प्लॉटला लागूनच आहे. आम्ही बऱ्याच वेळा तिथे गेलो पाहणी करायला, अजून कसं काम चाललंय. सर खरंच सांगतो, मी त्या दिवशी पण गेलेलो, अतिशय जबरदस्त काम चालू आहे. तुम्ही जे वर्णन केलं ना, म्हणजे मी जे बघितलं, तुम्ही केलेल्या वर्णनापेक्षा खूप चांगलं आहे. तब्बल मला वाटतं 3000 झाडं तिथे लागलेली आहेत, जे ऑक्सिजन पार्क आपण बोलतो. तर 3000 झाडांच्या मधनं त्याच्या आजूबाजूने आपल्याला जॉगिंग करायला भेटणार आहे, लहान मुलांना खेळायला भेटणार आहे. आणि याच्यासाठी खरोखर आणि हा फंड देखील साहेबांनी आता परिश्रम करून दुसरीकडनं म्हणजे कुठनं आणला काय माहीत नाही, पण सरांनी खूप प्रयत्न केले याच्यासाठी. तो फंड आणला आणि आज ते काम जवळजवळ 80% झालेलं आहे. ते बोलतात मार्चपर्यंत निश्चित होईल, कारण की आम्ही 1 महिन्यात 15 दिवसापूर्वी बघितलं तर बरंचसं काम झालेलं आहे. तर असंच सर तुमचं लक्ष हे मला वाटतं आता समाज कल्याण आहे ना तुमच्याकडे, म्हणजे जे आमच्या परिसरातील जे अंध अपंग जे लोक असतील त्यांच्या तुमच्याकडे हे येतीलच, पण निश्चित ती सेवा परत जास्तीत जास्त घडो हीच महागणपतीच्या मी प्रार्थना करतो. धन्यवाद. विजय भाऊ, दिव्यांगाचा आपण उल्लेख केला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका पहिली महापालिका आहे की जी दिव्यांगांसाठी पेन्शन योजना चालू आहे. 2500 रुपये पेन्शन तर आम्ही देतोच आहोत, पण पहिलं असं सेंटर जिथे आम्ही दिव्यांगांसाठी फिजिओथेरपी सेंटर आता चालू केलेलं आहे, जे दिव्यांगांसाठी मोफत असणार आहे. तब्बल 150 प्रकारच्या वेगवेगळ्या फिजिओथेरपीच्या सुविधा ज्या आहेत त्या आपल्याला तिथे विनामूल्य घेता येतील. आपल्याला फक्त UDID कार्ड आपलं असलं पाहिजे, ते नसेल तर ते काढून द्यायची सुद्धा व्यवस्था महानगरपालिका करते. असं कोण खूप छान उपक्रम चालू केलेला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने. आणि आगरी सेनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या या सर्व दरवर्षी येतात आणि आम्हाला तुम्ही सर्व येतात, तुमच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतो. आणि हा टिटवाळा महोत्सव छोटा जो एकदम एवढंसं रोपटं होतं ते आता वटवृक्षासारखं फुलत चाललेलं आहे. असंच तुमचा आशीर्वाद आणि लक्ष आमच्यावर असू द्या. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती, आपण समोर स्थानापन्न व्हा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या. आता मात्र खरोखर आपण उल्लेखाची पूर्तता इथे लगेच केली जाते आपल्या रुग्णवाहिकेसाठी. आंबेकर, श्री पंकज सिंग आणि कैलासजी बाबडे या तिन्ही मान्यवरांच्या वतीनं आपल्या रुग्णवाहिकेसाठी
1,00,000 रुपयांचं सहकार्य करण्यात आलेलं आहे. तीनही मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपण विनंती करतो आपण समोर स्थानापन्न व्हा, कार्यक्रमाचा आनंद घ्या. आणि विनोद दादा देशेकरांच्या शुभ हातून अतिथ्यांचा यथोचित असा सन्मान केला जात आहे. धन्यवाद. तर मंडळी नीताताईंचा सन्मान करण्यासाठी मी नीताताईंना विनंती करतो की आपण सन्मान करायचा आहे. त्यानंतर मी विनंती करतो रोशनाताई आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हा सन्मान करण्यासाठी मी श्री रघुनाथ चौधरी KDMC पाणी पुरवठा आपणास देखील विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. श्री शत्रुघ्न चौधरी आपणास विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हा सन्मान श्री विजय भाऊ देशेकर यांच्या शुभास्ते करण्यात येतोय. तदनंतर मी विनंती करतो श्री राहुल चौधरी आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. विनंती आहे मनीषा वहिनीचे बंधू श्री मंगेश तांडेल आपणास विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. थोडे स्लो चाललेले आहेत. मनीषा वहिनीचे बंधू आपणास विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि विशेष करून सन्मान चिन्ह, सर्टिफिकेट आणि एक भेटवस्तू अतिशय मनापासून दिलेली जी कलाकाराला खूप छान वाटेल ते पाहून. आणि अशी सुंदर स्पर्धकाला सन्मानित करणार आहे. मंडळी, हार जीत का खेल हे जीवन, खेल समजकर खेलो. इथे कोणीतरी हारणार आहे, कोणीतरी जिंकणार आहे, परंतु सन्मान मात्र सर्वांचाच होणार आहे. अशा प्रत्येक कलाकाराला मी सुरुवातीलाच शुभेच्छा देणार आहे. महत्त्वाची गोष्ट आणि सूचना आपण सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. भविष्याच्या पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा. मंडळी, आपण काही क्षणातच लगेचच पुढच्या स्पर्धकाला आमंत्रित करणार आहोत. तत्पूर्वी आणि तुर्तास या ठिकाणी मंचावर मी आमंत्रित करते ज्यांचं नाव आमच्या दादासाहेबांनी पुकारलं होतं. मी आसनांवर बसून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असं तुर्तास मी आपणास विनंती करते. आणि मंडळी, चला तर मग आपण नव्या आणि चालताना पदर झाडी नेसली पितांबरा जरी नेसली पितांबरा जरी. आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. श्री समीर माळी आपणास विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. श्री सशीष पाटील आपणास विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हे सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय हिरवा महोत्सवची विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. श्री सशीष पाटील आपणास देखील विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हे सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय हिरवा महोत्सवचे आयोजक श्री विजय भाऊ देशेकर आणि सोबत नीताताई देशेकर आपण आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करायचा आहे.
आलेल्या स्पर्धकांनी आपल्या नावाची नोंद करायची आहे विशाल सदाफुले यांच्याकडे आणि आपला टोकन नंबर घ्यायचा आहे. नमस्कार आणि तुम्हा सर्वांचा लाडका यूट्यूबर विक्रांत पाटील. टिटवाळा महोत्सवाला मी गेल्या वर्षीसुद्धा आलो होतो आणि गेल्या वर्षी जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा मला माहिती नव्हतं की टिटवाळा महोत्सव कसा असतो. तो मी आलो, मी बघितलं आणि इथे या टिटवाळा महोत्सवाला प्रेक्षकांचा जो भरघोस प्रतिसाद लाभलेला मागच्या वर्षी ते बघून मला खूप छान वाटलेलं. आणि मी गेल्या वर्षी विचार करत होतो की बरं म्हणजे पुढच्या वर्षी जर विजय भाऊ आम्हाला आमंत्रित करतील तर आम्हाला खूप बरं वाटेल आणि यावर्षी आम्हाला मध्ये सोबत त्याच्या आहेत अक्कासाहेब. इथे आल्यानंतर खूप छान वाटतं जेव्हा आपला माणूस जेव्हा काही मेहनत करून काहीतरी ऑर्गनाईज करतो आणि त्याला एवढा चांगला प्रतिसाद लाभतो त्याबद्दल खरंच खूप छान वाटतं. आणि इथे आम्हाला बोलवल्याबद्दल विजय भाऊंचे, नीता वहिनींचे खूप खूप आभार आणि तुम्हा सर्वांना सुद्धा खूप खूप प्रेम. हा महोत्सव आपला आहे, आपल्या हक्काचा आहे. सो मी आशा करतो की तुम्हा सर्वांना सुद्धा मजा येत असेल, आनंद तुम्ही सुद्धा घेत असाल. तसेच ज्या स्पर्धकांनी भाग घेतला आहे त्या सर्वांना सुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. च्या वर्षी देखील आलेले आणि खूप चांगला प्रतिसाद, कारण की तुमचा यूट्यूबमध्ये आम्ही बघितलेला टिटवाळा महोत्सवच्या बाबतीत तुम्ही खूप चांगलं आमचं गुणगान गायलेलं आणि निश्चित त्याचा फायदा आम्हाला या टिटवाळा महोत्सवमध्ये झाला. यावेळेस आम्ही टिटवाळा महोत्सवचं स्वरूप हे मोठं केलेलं आहे, कारण की जो मागच्या वेळेस जो व्यासपीठ त्या समोरची जागा होती ती खूप कमी होती. यंदा जवळपास 50 फूट जागा आम्ही वाढवलेली आहे आणि निश्चित त्याचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय. लोकांना मागच्या वेळेस उभं राहायला लागायचं, यावेळेस मस्तपैकी बसून आनंद घेत आहेत. आणि हे सगळी ख्याती, हा जो महोत्सवचा प्रतिसाद जो आहे ते तुमच्यासारखे चांगले प्रसिद्ध कलाकार येतात, त्याच्यामुळे लोकांना हा महोत्सव हवा असं वाटतो. आपण येथे सर्व आलात, या रंगमंचाला शोभा आली. परत एकदा टिटवाळा महोत्सव समितीच्या वतीने आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या आसनांवर बसून आपण कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करते. आणि मंडळी, मगाशी काही कारणास्तव थांबलेली आपली लावणी स्पर्धा पुन्हा एकदा नव्या उमेदीनं, नव्या जोशानं सुरू होते, परंतु तुमच्या लावण्यवतीचा साज धन दौलतीचा राज शौकीनाच्या नियतीचा धावा गेल्या ढोलकीचा बाज घंटाला वाटेला जे प्रथमी चला मैं हसून बसे बोला, ओ हसून बसे बोला रायाच्या बी बसते की झाले का एवढं फ्रेल दाखवला तुला लागत आहे वाटतं. आणि यानंतर मात्र मी आमंत्रित करते पुढच्या कलाकाराला. नाव आहे
2019 नाव आहे प्राची मोहिते. लालबागहून आलेले कलाकार. माइक कनेक्ट असू दे ना. धनंजयचं जेवण चालू आहे इथे. व्हेज बिर्याणी मस्त आपसाला घेतलेली आहे त्याने. आणि जस्ट तो जेवणावरनं उठला होता. का उठला होता काय माहिती, जेवण करता करता उठला तो. त्याचे काही मित्रमंडळी आली होती, त्यांना भेटण्याकरता आणि त्यांना रिसीव करण्याकरता तो जेवणावरनं उठून गेला. असं मित्रप्रेम असावं लागतं. आणि संतोषदाचा मेवणा मंगेश तांडेल हे आता निघालेले त्यांच्या घराकडे. आणि हर्षदा तांडेल त्यांची मिसेस. तुम्ही घरी चाललेत की सासरवाडीला? अच्छा, ॲक्च्युली घरी चाललेत. आणि हा आपला चिल्ला पिल्ला. काय लपतो? हॅपी बर्थडे. परवा दिला. आणि खरोखर ही कला आहे, ही लावणी कला, लोकधारा लावणी दरवर्षी आपण सीताबाई नागावकर यांच्या स्मरणार्थ आपण या लावणी घेत असतो. विशाल धन्यवाद सर. आपण जाहीर करत आहोत उत्तेजनार्थ 1111 आपण प्रत्येकी 2 बक्षिसे काढलेली आहेत. आणि उत्तेजनार्थ पारितोषिक जात आहे. नेहा जाधव क्रमांक 12. नेहा जाधव. तसेच उत्तेजनार्थ दुसरे पारितोषिक अनया कांबळे क्रमांक 6. अनया कांबळे सुषमाताई शर्मा यांचा सन्मान सुषमाताई शर्मा यांच्या हस्ते करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या कलाकारांसाठी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर तिसरे क्रमांक, तृतीय क्रमांक आता जाहीर होणार आहे लवकरच. रोख रक्कम क्रमांक 22 निखिल जाधव. क्रमांक 3. टाळ्या वाजवा प्रेक्षकांनी. निखिल जाधव आपण कुठून आला? लातूर वरून आलेला आहे हा कलाकार. एक जोरदार टाळ्या. लातूर कलाकार टिटवाळ्यात आलेले आहेत. बघा, टिटवाळा महोत्सवाची ख्याती लातूर पर्यंत पोहोचलेली आहे. रोख रक्कम 3333. क्रमांक द्वितीय 18 क्रमांक. ज्यांना निमंत्रित करतो की त्यांनी ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने सर्व स्पर्धेचं नियोजन केलं, बक्षिसांचं सर्व वितरण व्यवस्थित केलं, त्यांची लिस्ट व्यवस्थित बनवली, यांची जी जबाबदारी होती ती पार पाडली. त्या कामिनी दासताई यांनी आणि श्रेयाताई यांनी हे बक्षीस वितरण करावं. तृतीय क्रमांक पारितोषिक
प्रथम क्रमांकाचे पारितोषिक लावणी स्पर्धा 2025 टिटवाळा महोत्सव लावणी क्वीन ची मान 2025 ची मानकरी आहे. कोण असेल नाव जरा गेस करता का? नंबर तुम्हाला नंबरच लक्षात असेल. नंबर काय है? काय नंबर कोणाला? बरोबर प्राची मोहिते. प्रथम क्रमांक प्राची मोहिते. 555 हा, आणि हा. टिटवाळा महोत्सव लावणी स्पर्धेचे जा. 2025 ची मानकरी प्रथम क्रमांक प्राची मोहिते. मी आयोजक विजय भाऊ देशेकर साहेब आणि नित्यावाणी यांच्या शुभ हस्ते या प्रथम विजेत्याला या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचे हार्दिक अभिनंदन. असे मी जाहीर करतो. धन्यवाद सर्वांचं, स्पर्धकांचं, नागरिकांचं, मान्यवर पाहुण्यांचं आणि मेन म्हणजे परीक्षकांचं मनापासून खूप खूप आभार. नमस्कार. तर आपला दिवस 6वा संपलेला आहे टिटवाळा महोत्सवचा. खूप छान प्रकारे लावणी तुम्ही तर लावण्याच असतील. खूप दूरवरून आपल्याकडे स्पर्धक आले होते. लातूर, अकोला, लालबाग आणि विनर झाली लालबागची, कारण की तिला लालबागचा गणपती बाप्पा पावलेला आहे. तर सर्व स्पर्धकांचे आणि जे विजेते ठरले त्यांचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन. सर्वांनी खूपच चांगले डान्स केले होते, पण आम्हाला तर विजेते 1, 2, 3 असे क्रमांक देणेच होते. त्याच्यामुळे सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आणि आता आम्ही हा ब्लॉग इथेच संपवतो आहे. उद्या पुन्हा भेटूया टिटवाळा महोत्सवच्या 7व्या दिवशी. तर चला, गुड नाईट. मामा नमस्कार करतायत तुम्हाला. आणि मामी तिकडे कोपऱ्यात बसले. मामी या ना. आणि मामा आणि मामी. हा, तर चला गुड नाईट. मामी गुड नाईट बोला. गुड नाईट. हां.